तर पहिला असतो वसुबारस. वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी. त्यामुळे अश्विन कृष्ण द्वादशी जी आहे त्याला वसुबारस असं म्हटलं जातं. तर या दिवशी मुख्य पूजा जी करतो ती गायीची करतो. गायीची पूजा का करतो आपण? तर माणसाच्या अन्न वस्त्र निवारा या ज्या 3 प्रमुख गरजा आहेत याच्यामध्ये माणसाचं पोषण अगदी लहान असल्यापासून करणारी, दूध देणारी गोमाता, हिला आपण माता समजतो. आपला देश कृषी प्रधान आहे आणि त्यामुळे शेतामध्ये गायी, बैल हे सगळ्या प्राण्यांचे आपल्याला आवश्यकता कायम भासलेली आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला काय मिळत नाही, प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी ते करतात आणि त्याचा त्यांना मोबदला नसतो घ्यायचा, कारण ते प्राणी मात्र आहेत. पण गीतेमध्ये सांगितलेलं जे तत्व आहे की सगळ्यांच्या मधला आत्मा हा एकच आहे. त्यामुळे प्राणी, वनस्पती, माणसं, ग्रह, तारे हे सगळे पंचमहाभूतापासून बनलेले आहेत आणि सगळ्यांमध्ये असणारा आत्मा हा ब्रह्मदेवाच्या प्राणाचा अंशच आहे. त्यामुळे कृतज्ञता हा आपल्या सणांच्या मागचा मुख्य भाव आहे. जेव्हा आपण गायीची पूजा करणार आहोत वसुबारसेला, त्याच्या मागे एक कथा आहे. ती अशी आहे की वसिष्ठ ऋषी होते आणि त्यांच्या आश्रमामध्ये गायी गुरु होती. तर सगळ्यात पहिली गायीची म्हणजे धेनूची पूजेसाठी काय कारण झालं, तर जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं त्यावेळेला 5 कामधेनू आणि काही रत्न, अमृत हे त्यातून बाहेर आलं. या 5 कामधेनूंपैकी एका कामधेनूची मुलगी नंदिनी ही वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये होती. तिचं वैशिष्ट्य असं होतं की तिच्या अंगातून ती तुम्हाला जे हवं ते निर्माण करायची, सगळ्यांचं पोषण करायची, संरक्षण करण्यासाठी सैन्य सुद्धा ती निर्माण करू शकत असे. अशा वसिष्ठांचा आश्रम अर्थातच रानामध्ये होता आणि विश्वामित्र नावाचा एक राजा त्या जंगलामधून स्वतःच्या सैनिकांसह कुठून तरी युद्ध जिंकून सगळ्या कबिल्यासह निघाला होता. वाटेत त्यांना क्षुधा शांती करायची होती म्हणून ते ह्या आश्रम दिसल्यावर तिथे थांबले. वसिष्ठ ऋषींनी त्यांचं सगळं स्वागत केलं, सगळ्यांची तहान भूक भागवली. तेव्हा विश्वामित्रांना असं दिसलं की यांच्याकडे एक गाय आहे आणि त्या गायीमधून हे सगळं येत आहे. आता विश्वामित्र हा राजा होता, त्यामुळे अर्थातच त्याला वाटलं या अशा ऋषींच्या आश्रमात या गायीचा काय उपयोग आहे, अशी गाय आपल्या राज्यामध्ये असली पाहिजे, राजाकडे. म्हणून त्यांनी विश्वामित्रांकडे ती गाय मागितली, वसिष्ठांकडे ती गाय मागितली. वसिष्ठांनी अर्थातच नाही म्हणून सांगितलं. त्यावर विश्वामित्र त्या गायीला जबरदस्ती ओढून घेऊन न्यायला लागले. न्यायला लागल्यावर तिच्यामधून सैन्य प्रकट झालं आणि त्यांनी विश्वामित्रांचा पाडाव केला. वसिष्ठांनी त्यांना परत आश्रमामध्ये बोलवून त्यांना सांगितलं की हे असं होऊ शकत नाही आणि का ही गाय अशी महत्वाची आहे, ती कुठून आली आहे, हे सगळं समजल्यावर विश्वामित्रांचं पूर्ण मतपरिवर्तन झालं आणि ते ऋषीमुनींसारखे, वसिष्ठांसारखे राहायला लागले. आणि हे सगळं आपल्याला रामाचे ते ऋषी, त्याचे शिक्षक होते वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे माहितीच आहेत. तर ही जी गाय आहे, जी कामधेनूची मुलगी नंदिनी, तिची पूजा ततः सर्वमये देवी सर्व देवरै अलंकृते मातर्ममा अभिलषितम सफलम कुरु नंदिनी, असा श्लोक म्हणून गायीची पूजा करायची असते. गायीची पूजा करण्यामागचं कारण आता तुम्हाला कळलं. आणि गायीची पूजा करताना अर्थातच गायीला हळद, कुंकू, फुलं व्हायची, तिला पुरणाचा नैवेद्य दाखवायचा. आपण जे खातो ते सगळ्या प्राणीमात्राला द्यायचं, हा त्याच्या मागचा मुख्य अर्थ आहे. आता आधुनिक काळाप्रमाणे माणसाने बदलायला हवं. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. मग इथे काय बदल करायला हवा? आता पूर्वीच्या काळी प्रत्येकच माणूस स्वतःची शेती करायचा, त्याच्या घरामध्ये गाई गुरु असायची. पण आता ती परिस्थिती नाही आहे. आपण बघतो पुणे शहरामध्ये गोठे पुण्याच्या बाहेर गेलेले आहेत. मग आपण काय करू शकतो? जी गोमाता आपल्याला दुधाने जी पोषण करते, सणांचे अर्थ बदलले पाहिजेत. पूजा तर करायची आहे, पण प्रत्येकाने एक गोष्ट तर आपण करू शकतो, दान धर्म.
आपल्या धर्मामध्ये दानाला खूप जास्त महत्व आहे आणि दान हे सत्पात्री असलं पाहिजे. आधुनिक काळाप्रमाणे आपण सणांचे अर्थ अशा प्रकारे बदलू शकतो. म्हणून वसुबारसेला गायीची पूजा ती नंदिनी आहे असं समजून घरी आपण केली. आपण घरी गायीचं चित्र काढूनही पूजा करू शकतो, कारण पूजेमध्ये महत्व कशाला आहे? भाव असण्याला महत्व आहे.